ही गोष्ट कोण्या एका गावाची नाही, कोण्या एका जातीची किंवा धर्माची नाही. ही गोष्ट आहे संघर्षाची, भूतकाळ जाळून वर्तमानात जगण्याची, जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीची, सुखी समाधानी भविष्याच्या चिंतेची, निरागस निष्काम प्रेमाची, प्रेमासाठी केलेल्या त्यागाची. ही गोष्ट कोण्या एका गावाची नाही, कोण्या एका जातीची किंवा धर्माचीही नाही. ही गोष्ट आहे वरवर बदलत्या समाजाची, बुरसटलेल्या चाली रीती परंपराची, कागदावरच विरलेल्या परिवर्तनाची, तुमच्या आमच्या कळत न कळत सुरू असणारी गावगाड्याची गावकी. जर का ह्यानं गावकी सोडली तर देवाचं गरम पाणी कसं होणार? हा देवाचा कोप झाला तर नुसता घ्यायचा नव अख्ख्या गावाला भोगायला लागेल आपल्याला. मग बघा आम्हाला सुगंधा पडू नका. तुला शेवटची विचारतोय, तू गावकी करणार आहेस की नाही? करणार की नाही? जाऊ दे त्यांना, जाऊ दे त्यांना त्यांच्या मनासारखं. कशाला याचं कीर्तन ऐकताय? आम्हाला वाटलं कुणीतरी की असली प्याज चौकातच पिटवून टाकू. त्याला जगायचं नाही. कशाला जिथं सोडताय? खाना नाही घालायला.
सांग की तुझा ती शाळेचा फॉर्म का बिर्म भरायचा आहे ते. बाबा ते 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय आणि कुलकर्णी सरांनी 230 रुपये मागितले तर. नुसतं मागितलं नाही तर पैसा घेऊन तुम्हाला बोलवलं या. आता नाही बघू जुळणी झाली बघू. अहो पण बाबा 2च दिवस मुदत राहिल्या. पैसे काय झाडाला लागत नाहीत, ताटा ताटा तोडून आणून द्यायला. राहू दे, दिशा सोडून. काय बघतोय सर, यांनी म्हणते ना ती शाळा सोडून, मग ती शाळा सोडून आणि बस यांच्यावाने गावकी करत. देवाच्या आणि पुजाऱ्याच्या आंघोळीचं पाणी तापवाय नेमानं लाकडं नेऊन द्यायची आणि पदरात पडत त्या निवदाचा तुकडा घेऊन गुमान घरी यायचं. अरे पिढ्यानं पिढ्या आम्ही या गावगाड्यात मरत आलोय आणि आता तो आधी असंच मरायचंस मोळक्या म्हणून. काय ठीक आहे, पुस्तक का झाकून ठेवलीस? आता परीक्षेला बसणार नाही म्हणलं अभ्यास करून तर काय उपयोग आहे. उघड ते पुस्तक आणि कर अभ्यास. बघू करतो काहीतरी जुळणी. ह्यानी म्हणतात ना करतो काहीतरी. उघड पुस्तक आणि करा अभ्यास. होय. मला गणिताचं काय समजेना, मला बघून द्यायला दिवशी जातात असं तुम्ही तिला परत करेल. मला जाधवाच्या इथं दाणं निवडायला बोलवलंय. ह्यात खरडान भाकऱ्या या, खाऊन घ्या.
किरडीवाल्याला आया बहिणी आहे त्या का नाही त्या कुणास ठावा. सगळ्या बायांकडे वकवकल्या नजरेनं बघत असतो. जाईटा बाय मला काय म्हटलीस का? नाही नाही, तुम्हाला कशाला काय म्हणत्या, ती मला भाकरी घेऊन आली होती. बरं बरं भाकरी ठेव बाजूला आणि जळान तेवढं संपीव, नाहीतर बच्ची लगेच हादडायला. आव हे जळान किती रुपयाला ठरलंय? एक ढीग 50 रुपयाला ठरलं. अहो 50 कसं भागायचं? 230 लागायचं आहे. बघू करतो काहीतरी. गंगा शेटकडनं उचल घेतो. बर जातो. हातमा अरे गेले किती आवडला का मला? झाली लाकडं फोडून. हातमा लेखा देवाचा मोळक्याचो देवाचं आणि पुजाऱ्याच्या आंघोळीचं पाणी तापवायसाठी जळान साऱ्या डोंगरा आणि गोळा करतो यास त्या परीस ह्यातलंच नेहमी की एकात थोडस. नाही शेट, एकाच जळान घेऊन देवाची सेवा कशी काढायची? आणि तसं मला एकाच जळान नेऊन नाही परवडायचं. ते बी खरंच आहे म्हणा. ठीक आहे शेट, जरा जास्तीची नडवत. पोराच्या परीक्षेत पैसे भरायचे. एक 200 रुपये उचल द्या अंगावर. पहिला चालता हो, तुला केलेल्या कामाचं पैसे दिलेत ना व, आता उच बिचल काय मिळणार नाही बघ. चल चालता हो. शेटावर नाही म्हणू नका. नाही पैसे भरले तर पोराला परीक्षेला बसू देणार नाही. अरे नाही बसू दिलं तर राहिलं, आणि तसा तो कुठं शिकून मामलेदार होणार आहे? शेट, पोरग लय अभ्यास करत, लय हुशार आहे. अरे बघ, किती जरी हुशार असला तर मोळक्याचा पोरग्या शेवटी मोळक्याचा असतो या. आणि तसं बी तुझ्या माघारी त्याला गावकी करून बैतच गोळा करायचा आहेत ना व. आणि मग त्याला कशाला पाहिजे शाळान पिळान? तू सांगायला लागला मला. पाटील, ओ पाटील, ते पाटील आहेत का? जरा माझं काम होतं त्यांच्याकडे. हे बघा, गावचा गाव गाडा बघा, हे काय चावडी ना बा. ह्यांनी आताच गाडी करून पडले ते. जावा तुम्ही, सांजच्या पारी चावडू गाड घ्या. माझं चावडीव काय काम नाही. माझं त्यांच्याकडेच काम आहे. जरा माझं पैसे येणार त्यांच्याकडे. कोण आहे रे? काय म्हणते तू? हा या बाई, बघा तुम्ही काय म्हणतोय हा मोळक्या. कारण मग काल तर ते पाटील गेल्या महिन्यात तुमच्या वस्तीवर जाळून फोडलं 5-6 महिने. त्याचं 200 रुपये राहिले तुमच्याकडे. लगा तू तर सावकाराने मागच लागलास की. हा बघायला गेलं तर 200 रुपये देईन की का तुझ्या पैशाने गाव सोडून चाललो काय? तसं नाही पाटील, पर नड होती. पोराला शाळेसाठी पैसे लागायचे.
हे बघ आता नाही, पुढच्या हप्त्यात ये. रोख पैसे काय मिळणार नाहीत, पण तुझ्या गावकीच्या बैठ्याचं दाणे घेऊन जा. नग पाटील, मला दाना नग, मला रोख पैसेच लागायचं आहे, आणि ते बी आत्ताच. लगा चांगला सावकारानं बोला लागले. हा मी वाटलं गावकीचं दाणे घेऊन जा, रुपये मिळणार नाही तुला. जा पुढच्या हप्त्यात ये. आता काय थांबला? सांगितलेलं कळलं ना? का चहा पिऊन जातोस? राघुशेठ, राम राम. आणि मा या धर्माचं नाव मोळक्या तोंडात ऐकायला नाही बरं वाटत. बरं असू दे, काय खरेदी करणार आहेस? पैसे रोख आणलेत ना? काय घ्यायचं नव्हतं, जरा पैसे लागायचे होते. का बस फाकड्या, दुष्काळात 13वा महिना, पैसे बिसे काय नाही, जा चालायला लाग. सावकार लय नाही, 200 रुपये नड होती. काय असेल ते याच देतो तुमचं. अरे तुला सांगितलेलं कळत नाही काय? याच बीज काय नको मला, चल चालता होईत ना. सावकार, सजनराव पाटलांच्याकडनं मला पैसे ये नाहीत. पैसे आला का मी तुमचं याच असंच देऊन टाक. सज्जनराव गंड मग तर तू हालच येत ना. अरे सज्जनराव म्हणते त्याला, एक वेळा आबाळाचा अंत लागेल, सज्जनरावचा अंत लागणार नाही. अहो सावकार, माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास घ्यायला पाणी पातात आधी आलीत ना. तुझं तोंड बघून माझं आलेलं गिराईक जायचं. का हो? काय झालं? गंगाशेठनं उचल दिली नाही. अहो मग सज्जनराव पाटलाकडे जायचं. नाही म्हटलं. मुडदा बसवला त्याचा, कष्टाच्या पैशाला बी नाही म्हणतो या. अहो मग दुसरं कोणाकडे तर बघायचं नाही का? गेलो तू राघू सावकाराकडे. या जण मागितलं तरी बी नाही म्हटलं. तुम्ही असं करा, शाळेत जावा आणि त्याच्या सराला म्हणा 2 दिवस मुदत दे म्हणून.
आज आपण 10वी नंतर काय या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. मुलांनो, जी माणसं विद्यार्थी दशेत कष्ट घेतात ती आयुष्यभर सुखी होतात आणि जी माणसं विद्यार्थी दशेत आळसात मजेत राहतात त्या माणसांना आयुष्यभर कष्ट उपसावं लागतं. तुम्हाला तुमचा जर भविष्यकाळ सुखी व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला अहोरात्र अभ्यास करायला पाहिजे. तर मुलांनो, आता आपण 10वीची परीक्षा देणार, तर 10वी नंतर तुम्हाला काय व्हायचं त्याची माहिती घेऊया. अरे तू बरा, हा काय व्हायचं तुला पुढं? माझ्या वडिलांची शेती करणं. छान, शाबास, बस खाली. हा तू सांग, तुला काय व्हायचंय? सर मी बागायतदार होणार. अरे वा, शाबास, बस खाली. हा तू सांग, तुला काय व्हायचंय? सर मी फौजदार होणार आहे. शांत बसा. दीपक तू बरा. हा तुला काय व्हायचंय? सर मी क्लास 1 शासकीय अधिकारी होणार आहे. अरे वा, छान, शाबास, बस खाली. इकडं मुलींच्यात कोण? हा, अरे वैशाली तू उभी राहा. तुला काय व्हायचंय पुढं? अरे वैशाली, मी तुला विचारतोय, तुला काय व्हायचंय पुढं? हो सर, ते साखरपुडा ठरलाय, परीक्षा झाल्यावर लग्न आहे तिचं. शांत बस, तू खाली बस. सर बाहेर क्लास होऊन अधिकाऱ्याचा बाप आलाय. शांत, सगळे शांत राहा. 1-2 मिनिटात येतो मी, अभ्यास करत बसा. नमस्कार. हनुमा, दीपकच्या बोर्डाच्या परीक्षेचं काय केलेस? सर 230 लय होत्यात. आम्हाला मागासवर्गीयाला काय कमी होणार नाहीत का? हनुमा, मागासवर्गीयासाठीच 230 आहे. सर लय जणांना पैसे आणत आणि वेळेला कोणच देणार आहे. कष्टाच्या पैशाला बी लय दमवते माणसं. व्याजानं मागितलं, वचनं मागितलं, पण नडीला कोणच येणार आहे. तसं नाही हनुमा, परीक्षा फीचे पैसे तर भरावेच लागतील. आणि दीपक खूप हुशार. मला बी वाटतं की दीपकनं लय शाळा शिकावी, मोठा साहेब व्हावा. पण कवा कवा वाटतं शाळा शिकून तरी काय उपयोग? गावकी करून बैठच गोळा करायचा असेल तर काय करायचं शाळा? म्हणजे मला नाही समजलं. सर, आमच्या पिढ्याकडे देवाच्या जळणाच्या पोळक्याचा मान. माझ्या आबाजाने बी तेच केलं, मी बी तेच करतो आणि दीपकला बी तेच करावं लागलं. बर, ते जाऊ दे, सोड. असं करू, दीपकच्या परीक्षा फीचे पैसे मी भरतो. तुझ्याकडे जसे येतील तसे दे. हा, लय लय उपकार झाले सर. समोर लक्ष द्या मुलांनो. अरे शांत जरा. उद्या 26 नोव्हेंबर संविधान दिन आपण साजरा करतोय. त्यानिमित्त गावाच्या मुख्य चौकात भाषण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्यापैकी जर कोण भाषण करणार असेल तर त्यांनी आपली नावं कांबळे सरांच्याकडे द्यायचे. सावकाश, अरे थांबा, सावकाश, गर्दी नका करू.
गिरगोट कसला केलाय? ती गिरगोट सरांनीच करायला सांगितलं रा. हा, सरांनी सांगितलं गिरगोट करा. हो. अहो त्याच्या परीक्षा फीचं काय झालं? ते तात्पुरतं कुलकर्णी सरांनी भरलं. पण बाबा त्यांचं पैसे लवकर देऊन टाका. तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, तुझ्या माझ्या मनाला होतंय ते काय, तुझ्या माझ्या मनाला होतंय ते काय, तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, हो तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय. आली जरी जाग तरी स्वप्नच संपत नाही, आली जरी जाग तरी स्वप्नच संपत नाही, तुझ्या विना माझ्या विना काही सुचतच नाही, तुझ्या विना माझ्या विना काही सुचतच नाही, काय म्हणू काय म्हणू नाव देऊ जीवा पार ओढीला, काय म्हणू नाव देऊ जीवा पार ओढीला, मन माझं ऐकेना, मन माझं ऐकेना, काही मला समजेना, तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, तुझ्या माझ्या मनाला होतंय ते काय, तुझ्या माझ्या मनाला होतंय ते काय, तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय, हो तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय. मीरा, मी खालच्या जातीचा, तू वरच्या जातीची, त्यात तू सरपंचाची पोरगी आणि मी मोळक्याचा पोरग. आपली बरोबरी नाही होऊ शकत आणि प्रेम तर नाहीच.
मुलांनो शांत राहा. आज आपण 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसंच संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून होईल. तो अर्पण करण्याची विनंती आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच रावसाहेब दादा तसेच आपच्या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. मुलांनो, आज संविधान दिनानिमित्त आपण भाषण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या भाषण स्पर्धेसाठी फक्त एकाच विद्यार्थ्यानं सहभाग नोंदवला. दीपक हनुमंता भिसे, इयत्ता 10वी. दीपक या. आज 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, आज संविधान दिनाबाबत मी जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र जागून जगातील सर्वात सशक्त संविधान लिहिले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्रपती यांनी संविधान स्वीकारले व तसेच 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजेच भारत एक प्रजासत्ताक देश झाला. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात असणारे जात, धर्म, लिंग व प्रांतभेद नष्ट केला. हजारो जाती धर्माच्या लोकांना एकाच कायद्याच्या चाकोरीत आणले. स्त्रीला केवळ चूल व मूल या चौकटीत न बांधता तिलाही पुरुषांप्रमाणे हक्क दिले व विविध मागासवर्गीय लोकांना आरक्षणही दिले. शब्बास दीपकने संविधानाबद्दलची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर आपल्या गावचे सरपंच रावसाहेब दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं. रावसाहेब दादा. आज या ठिकाणी आपल्याला आवर्जून असं मला सांगावं वाटतंय की कोण याला संविधान म्हणतंय तर कोण याला राज्यघटना असं सुद्धा म्हणतंय आणि कोण याला कायदा बी म्हणतंय. कायदा असं ना म्हणजे एकदम चांगला आहे. तसंच आज संविधान दिनानिमित्त आपल्या गावचा मोलक्या त्याचा पोरगा काय बरं त्याचं नाव बरं असू द्या, त्यानं इथं एकदम छान असं भाषण केलं. त्याबद्दल मी त्याला या गावचा प्रथम नागरिक म्हणून 10 रुपये बक्षीस देऊ इच्छितो. त्यानं घेऊन जावं. ये रे इकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझं काळी सोपावणी झालं. दीपक स्टेजवर भाषण देत होता. मला त्याच्यात बाबासाहेबच दिसत होते. माझ्या तर डोळ्यातनं मनानच पाणी यायला लागलं. लय भारी वाटत होतं.
आपण दीपकला लय शाळा शिकवायची, अक्षी बाबासाहेबासारखं वकील करायचं. अहो पण ही तर पुढची शाळा कुठं आहे? त्याला शाळा शिकवायची म्हणजे आपल्याला गाव सोडायला पाहिजे. पण मग मुळकीची गावकी ते कोण सांभाळणार? आपलं काय जरी झालं तरी चालेल, पण ह्याला शाळा शिकवायची, गावकी करू द्यायची नाही. नमस्कार. ते दीपकच्या परीक्षेचं काय झालं? मी पैशासाठी नाही हाक मारली. उद्या दीपकचा निकाल आहे, त्याच्या शिक्षणाचं पुढं काय करायचं ठरलंय? ते मस्त म्हणतोय पुढे शिकायचं, पुण्याला जायचं. पर देवाच्या ओळखीच्या गावकीचं काय करायचं? त्याचा विचार तू नको करू. तू पुण्याला जायच्या तयारीला लाग. तर सर पैसे राहू दे, लागतील दीपकच्या ॲडमिशनसाठी. एवढं जाऊन आणलं लगे ह्या जळणात पुजाऱ्याची आंघोळ होत नाही. देवात पाणी कसं तापवायचं? उद्याच्याला जरा जास्त घेऊन येतो. बरोबर आहे, ते असू दे. असाच जाता जाता वकारीवर जा आणि 2 मण जळान काढले तेवढं फोडून ये जा. शेट पहिले लय पैसे राहिल्यात. अरे लई म्हणजे किती रे? नका बघितले तर 700 रुपये. होय, पर गेल्या बाजारात देतो म्हणलं होतं. तुला देतो म्हटलंय ना व, जा बरं तेवढं दळण फोड जा. किती होतील या जळणात? याचं वय 20 रुपये होते फक्त 30. अहो असू दे पुजारी, काल जरा जास्त होतं, मग काल 25 दिलं तर का नाही? अहो तसं पण तुम्हाला कुठं डोंगराला जायला लागते हो. ते आहे. हा बरं, रात झाली की जाईन मी घेऊन जळान. बरं येऊ का आता? अहो 20. हो हे घ्या. इथं पण बरं येऊ का? हे आहे. दीपक हनुमंत भिसे आहे का घरात? काय झालं सर? मी SSC बोर्डाकडून आलोय. दीपक, तुझं अभिनंदन. तू SSC बोर्डामध्ये 99% मार्क मिळवून बोर्डात व मागासवर्गीयामध्ये पहिला आलायस. तुझं मनस्वी खूप खूप अभिनंदन.
सर्वप्रथम तुझं अभिनंदन. मला सांग, तू 10वी साठी कोणते खाजगी क्लासेस केले होते? मी कुठलाच खाजगी क्लास लावलेले नव्हते. कांबळे सर, कुलकर्णी सर आणि आमच्या हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला लय भारी शिकवले. त्यामुळे आम्हाला अभ्यासाला लय मदत झाली. मला सांग, पुढे चालून तुला काय व्हायचं? त्याला पुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे. त्यासाठी तो पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार आहे. दीपक, उद्याच्या पेपरमध्ये तुझा फोटो द्यायचा आहे. एक मम्मी पप्पा सोबत उभं राहून फोटो द्या. होईल का? फोटो सकट आले. हो पुजारी, अहो आम्ही कुठे शाळेच्या मागणी गेली? वाचा तुम्हीच. हेडिंग काय बघा. दीपक भिसे 99% गुणासह मागासवर्गीयात बोर्डात प्रथम. बातमी बघा. दीपकने एवढे मोठे यश खेचून आणल्याबद्दल भिसे कुटुंबियावर कौतुकाचा वर्षा होत आहे. कौतिकाचा वर्षाव? आणि कोण गेलं तर कौतिक करायचं? शाळेची मास्तर आणि बोर्डाची माणसं गेलती. मोळक्याची गावकी करायला कशाला पाहिजे 99% मार्क? होय होय, कशाला लागते 99% मार्क? रुतलेलं पाय माझं बांधलेलं हात, रुतलेलं पाय माझं बांधलेलं हात. रुतलेलं पाय माझं बांधलेलं हात, फाटलेल्या भाळाला घालतोया टाक, फाटलेल्या भाळाला घालतोया टाक. चालतोया नवी वाट येचित काट कुट, चालतोया नवी वाट येचित काट कुट, चालतोया नवी वाट येचित काट कुट. पत्थराला फोडून या वाहविन धार, पत्थराला फोडून या वाहविन धार. कळ नका मांडला या उगा वैराकार, कळ नका मांडला या उगा वैराकार. चालतोया नवी वाट येचित काट कुट, चालतोया नवी वाट येचित काट कुट, चालतोया नवी वाट येचित काट कुट. ए हनुम्या, अडकाव माझला का रे? अरे गावचं सरपंच इथं बसलेत, तू पुढनं चाललास रे? आई घाल्या, पोराने नंबर काढला म्हणजे लई शाना झालाच काय? आणि हे बोजा बिस्तारा घेऊन चाललायच कुठं बोंबलत? ए हनुमा, लागत तू जर गाव सोडलंस तर गावकीच काम कोण करणार रे? हा, ते काय मला माहित नाही. मी पोराच्या शाळेसाठी गाव सोडणार बस. सरपंच इथं घामाची मजुरी मिळत नाही, मरुस्तवर काम करून पोटाला नीट मिळना. पोराच्या शाळेचा खर्च भागवायचा कसा? आम्ही तिकडे शहरात जाऊन काय बी काम धंदा करू. कामाचं काय माहित नाही, तो तुझा धंदा लय जोरात चालेल. ए चला उठा.
तर देवाचं गरम पाणी कसं होणार? देवाचा कोप झाला तर नुसता ख्याचा नव सख्या गावाला भोगायला लागेल आपल्याला. मग बघा ते दीपक तुला शेवट विचारतोय, तू गावकी करणार आहेस का नाही? आता करणार आहे का नाही? पोराच्या शाळेसाठी मी गाव सोडणार. माझा जीव गेला तरी मी इथं थांबणार नाही. त्याला सांगायचं नाही. कशाला जिथं सोडताय? हाना नाही खायला. हाना खबरदार, सोडा त्यांना, सोडा. थांबा. सरपंच, तुम्ही कायद्याचं रक्षक, तुम्हीच असं वागला? हो सर, शाळा शिकवता तेवढं बाद झालं. आम्हाला शिकवण्यात आलं पडलं का? हो सर, तुमचा काय संबंध नाही. चला चालायला लागा. अरे कशाला याचं कीर्तन ऐकताय? आणणार वाटेल कुणीतरी की असली बॅट चौकाटच पिटवून टाकू. खबरदार, खबरदार, जर कोणत्याच्या अंगाला हात लावाल तर एका मागासवर्गीय कुटुंबाला वर चौकात मारहाण करताय. मीच तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन आणि एकेकाला तुरुंगात खडी फोडायला पाठवेन. कुलकर्णी सर, तुम्ही चुकताय. तुम्ही स्वतःच बामून असून देवाचा अपमान करताय. सरपंच, देवाधर्माचं तुम्ही मला नका शिकू. तुम्हाला दगडात देव दिसतोय पण या माणसात दिसत नाही. कांबळे सर, द्या तो हिटर. सरपंच, घ्या तो हिटर आणि तापवा काय पाणी तापवायचं ते, आणि घाला तुमच्या देवाला कधी पाहिजे तेव्हा किती पाहिजे तेव्हा गरम पाणी आंघोळ. जाऊ दे त्यांना, जाऊ दे त्यांना त्यांच्या मनासारखं. काय बघायचं बघा, मी आहे. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. डोळ्यातील आसवाना घातला या बांध. डोळ्यातील आसवाना घातला या बांध. बोलायाला धजवेना जिभेला या गाठ. बोलायाला धजवेना जिभेला या गाठ. ढेंगताचा करीन गा पार ह्यो डोंगूर. ढेंगताचा करीन गा पार ह्यो डोंगूर. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. चालतो या नवी वाट याची तर काट कुट. चालतो या नवी वाट याची तर काट कुट.
मीरा, मी दीपक. मी नाही ओळखलं सर. मी दीपक. अरे तू दीपक हनुमंता भिसे ना? वाचलं होतं 4-5 वर्षापूर्वी तू UPSCतून कलेक्टर झाल्याचं. अरे पण तू ओरिसाला होतास ना? हो, माझी बदली आता आपल्याच जिल्ह्यात झाली. बर. काकू आणि वरद कुठे आहेत? ते नाही दिसत. वरद तिकडे कॅनडाला असतो. MBBS ला तिकडे गेला आणि लग्न करून ते सेटल झाला. ही त्याच्याकडेच असते. येतात आठवण आल्यावर कधीतरी. आपले कांबळे सर कुठे असतात? तुम्ही गेल्यानंतर एका आठवड्यानं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मंदिरातच त्यांचा जीव गेला. मंदिरात कसा अटॅक आला त्यांना? ते तर मंदिरात कधी जात नव्हते ना? ते असू दे, ये आपण आत बसून बोलू. ये. दीपक पाणी घे. कसा आहेस दीपक? हनुमा, जयाताई कशा आहेत? मस्त मजेत आहे. पुण्यात असताना खूप कष्ट केले. झोपडपट्टीत भाड्यानं राहायचो. बाबा दिवसभर गवंड्यांच्या हाताखाली काम करायचे आणि रात्री वॉचमन म्हणून काम करायचे. आमचं राहण्याचं आणि खायचं एवढं करून पण भागत नव्हतं. म्हणून आई 4-5 घरची धुणी भांडी करायची. मला दोघांची माझ्यासाठी चाललेली ओढाताण बघवत नव्हती. पण मला बाबासाहेबांसारखी वकिलीची डिग्री घ्यायची होती. म्हणून मी LLB पूर्ण केलं. अरे मग वकिलीत भरपूर पैसे कमवायचे सोडून कलेक्टर का झालास? माझी लहानपणापासून इच्छा होती. मला प्रशासकीय सेवेत यायचं होतं. म्हणून मी UPSCची एक्झाम दिली आणि कलेक्टर झालो. बरं झालं, आई बाबांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. सर, मगाशी मला गल्लीत सरपंचांची मेरा दिसली होती. 12वी पर्यंत मीरा आपल्याच शाळेत होती. पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागणार होतं. सरपंचांना ते मान्य नव्हतं. आय, मला शिकायचंय. अगं शिकून काय करणार आहेस? नोकरी करून काय हातात पैसा येत आहे? अगं त्यांच्याकडे तर ढीकभर सोनं नाणं पडलंय.
तुझं आपलं काहीतरीच असतंय. तालेवाऱ्याची सून होणार आहेस तू. जरा सुधीनं घे. आई बापाच्या नावाला बट्ट्या लावू नको. चल आता बाहेर पाहुणे आलेत. चल. ओ समीर शेठ, ठेवा ते मोबाईल. अख्खा आयुष्य पुढं उभा राहिले ते बघा की. मीरा, स्वयंपाक येतो का? होय. सरपंच, आम्हाला तुमची मीरा पसंत आहे. आणि मीराचं काय जे म्हणणं आहे ते घर विचारून सांगा. अहो शंकर शेठ, अहो तिला काय विचारायचं आहे हो? अहो आपलं घरंदाज घराणं आहे. आपलं आत एक आणि बाहेर एक असं काय बी नसते बघा. आणि पुरीचं म्हणाल तर आमची पोरगी काय आमच्या शब्दाच्या बाहेर नाही बरं का. आणि तुमच्या पोरात जर विचाराल तर तुमचं पोरग एकदम बेस आहे बघा. आपल्याला पसंत पडलं. आता दिवाळीची तुळशी बारत झाली का कवाचा मुहूर्त काढावं. आम्ही लग्नाला एका पायावर तयार आहे. हरकत नाही. आम्ही पंचायत बघून मुहूर्त काढतो आणि तुम्हाला कळवतो. आता आम्हाला परवानगी द्या. नमस्कार सरपंच साहेब. बोला कुलकर्णी सर, काय आला होता? सरपंच, मला समजलं तुम्ही मीराचं लग्न करताय. बरं मग? तसं नाही. मीरा हुशार आहे. 12वी यावर्षी तिचा पहिला नंबर आलाय. तिला पुढे शिकू द्या. तिला तिच्या पायावर उभं राहू द्या. मग आता ते काय तुमच्या पायावर उभा आहे का? तसं नाही. तिच्या लग्नाची जरा घाईच करताय. ठीक आहे. समजा उद्या जर मी शहरात तिला शिक्षणासाठी ठेवली आणि ती जर खालच्या जातीच्या पोरासंग सैराट झाली तर मग? मीरा तशी नाही. ती तुमची मुलगी आहे. तिच्यावर थोडा विश्वास ठेवा. झालं तुमचं बोलून. निघा जा तुम्ही. मधुचंद्राच्या रात्रीच समीरच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून समीरला फोन आला आणि तो तडक निघून गेला. पण तिथं गेल्यावर मित्राने बॅचलर पार्टीसाठी चेष्टा केली हे समीरच्या लक्षात आलं आणि तो खूप रागावला. रागाच्या भरातच भरदा वेगानं तो परत यायला निघाला आणि
हिमेश दास CR 3490 गाडी आपलीच का? होय, माझा बरं का समीर, खरं गाडी घेऊन गेला होता. काय झालं साहेब? अपघात झालाय त्याचा, त्यामध्ये त्याचं निधन झालं. काय सांगता? डेड बॉडी घ्यायला आमच्या सोबत चला. आणि सरपंचाला पॅरालिसिसचा अटॅक आला. मीरा वैधव्याचा आयुष्य जगते. आता ह्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय त्यांना, पण आता इलाज नाही. सर मी एक बोलू? बोल. मीरा शाळेत असताना मला खूप आवडायची, आताही आवडते. तिची हरकत नसेल तर मी लग्नाला तयार आहे. मला वाटतं हा निर्णय आता तिच्या हातात नाही. त्यासाठी आपल्याला सरपंचांना भेटावं लागेल. चहा घे दीपक. कसं आहेस दीपक? हाणमा जया आले. हनुमा, मला माफ कर. माझी लय मोठी चुकी झाली ग. लगा तुझ्यावर मी लय अन्याय केला. 7 जन्मात देखील ही बाब माझ्या डोक्यावर उतरणार नाही. मीराचा नवरा गेला तेव्हापासून यांना लकवा मारला आणि तेव्हापासून ते तुमचंच नाव काढतात ती आणि असंच म्हणतात ती. सरपंच, तुमच्या पापाचं प्रायश्चित करण्याची वेळ आली आता. सर, हनुमान जी काय शिक्षा देईल ती मला मान्य आहे. सरपंच, आम्ही काय तुम्हाला शिक्षा देणार आहे? आम्हीच तुमच्याकडे पदर पसरून आलोय.
सरपंच, हनुमाचा मुलगा दीपक आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर झालाय. त्याच्यासाठी मीराचा हात मागायला आलोय. पण सर माझ्या सहज जाती पाचू काही श्वास राहिला नाही. सर दीपक शिक्षण आणि हे नवरा बायको कर्तुकीनं आमच्यापेक्षा लय मोठी झाले. माझं काय बी म्हणणं नाही, पण सरपंच, मी मीराशी बोललो या बाबतीत. तुमचा होकार असेल तर मीरा तयार आहे लग्नाला. महात्मा याच्या रविवारी लागणाऱ्या तयारीला द्या, लग्न उरकून टाक. सरपंच हे बाहेर पण आम्ही येऊ का आता? राम. मग काय दीपक, हनीमूनची सुट्टी किती दिवस आहे? जास्त दिवस नाही, कुलू मनालीचं एक 8 दिवसाचं पॅकेज आहे. त्याच्यानंतर मग परत येणार. बरं, व्यवस्थित जा. पाटील, दबक्या आवाजात का असं ना, पण गावात कांबळे सराचा विषय चाललाय बरं का. चाललंय गावात ह्यो विषय चालू राहिला पाहिजे. जोपर्यंत ह्यो विषय गावात चालू राहील तोपर्यंत या जातीला तोंड वाढवायचं नाही. हो पुजारी, काल तो हनम्या ते माझ्या वाकारीत काम करत होता ना व, तो हनम्या आणि ती जैडाबाई काल मला भेटून गेली. त्यांचा तो 10वीत नंबर काढलेला पोरगा आहे ना व, तो आता कलेक्टर झालाय म्हण. त्याची सोयरीक जुळवायला काल ते आले होते. बरमान आम्हाला काय राहावे? आयर काढलाय घ्याव, तुम्हाला पण आयर काढलाय. फक्त येत्या रविवारी देवळात या म्हणजे झालं. तेवढा कसला आहे? ती सरपंचाची पोरगी मीरा आणि ते हनम्याचं गाबड आहे ना, त्यांचं उद्या लगीन आहे. लगीन. ए गंगा शेठ, काय बोलताय कळतं का तुम्हाला? हा, एक तर आपल्यात विधवेचं लग्न करत नाहीत, बरोबर, आणि जरी केलं
तर काय जात पात आहे का नाही? आता त्या काय आपल्याला माहित नाही, पण तो हन्मे ना मला काल तांदूळ देऊन गेला. आयला शिव कलेक्टर लय हायटेक निघाला. ह्यानं आपल्या गावातली दुवा प्रतापी बंद केली आणि जातीभेद बी संपवला. आता ह्याला बी कांबळे सरासारखा हायटेक संपवायलाच पाहिजे. या गोष्टीवर एक चेस सांग भला. डोळ्यातील आसवाना घातला या बांध, डोळ्यातील आसवाना घातला या बांध, बोलायाला धजवेना जिभेला या गाठ, बोलायाला धजवेना जिभेला या गाठ, ढेंगताचा करीन गा पार हो डोंगूर, ढेंगताचा करीन गा पार हो डोंगूर, चालतो या नवी वाट येचित काट कुट, चालतो या नवी वाट येचित काट कुट, चालतो या नवी वाट येचित काट कुट. ओ रुतलेल पाय माझं बांधलेल हात, रुतलेल पाय माझं बांधलेल हात, ओ रुतलेल पाय माझं बांधलेल हात, फाटलेल्या भाळाला घालतो या टाक, फाटलेल्या भाळाला घालतो या टाक, चालतो या नवी वाट येचित काट कुट, चालतो या नवी वाट येचित काट कुट, चालतो या नवी वाट येचित काट कुट, चालतो या नवी वाट येचित काट कुट.